ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, चातुर्मासाचा आज मी तुम्हाला अजून एक व्रत सांगणार आहे. ते म्हणजे हे वाळलेल्या तुळशीपासून बनवायचे आहे आपल्याला हरिवात. हरिवात कशी बनवायची मी ते तुम्हाला आता दाखवते. हे खूप मोठी सेवा आहे. भगवान विष्णूला अतिशय प्रिय असलेले हे तुळशीचं हरिवात आहे, वाळलेल्या तुळशीची. ते आता मी तुम्हाला करून दाखवते. अशा आपल्याला छोट्या छोट्या काड्या आधी तोडून घ्यायच्या आहेत. अशा आपल्याला काड्या करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे हे वाळलेले जे तुळस असते त्याचं जाड बूड असते ते घ्यायचं आहे आपल्याला. भगवान विष्णूला आवडती हरिवात आहे ही सेवा. आपण 4 महिने चातुर्मासाचे भगवान विष्णूला आपण ह्याची वात लावणार आहोत. दररोज एक वात आपल्याला ही लावायची आहे. अशा छोट्या छोट्या आपल्याला काट्या कट करून घ्यायच्या आहेत, तोडून घ्यायच्या आहेत. आणि त्यांची आपल्याला हरिवात बनवायची आहे. अशा प्रकारे कशी करायची मी आता तुम्हाला दाखवते. त्यासाठी आपल्याला कापूस लागणार आहे. मैत्रिणींनो, त्यासाठी आपल्याला कापूस घ्यायचा आहे. कापूस घेतलेला आहे मी. आता आपण याची वात करूया. तुळशीची अशी काडी घ्यायची आहे आणि कापूस घ्यायचा आहे असा. ही काडी अशी ठेवायची आहे आणि आपल्याला ही असं कापूस गुंडाळून घ्यायचा आहे आणि हातावर असं हे करायचं आहे, प्रेस करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला ही हरिवात बनवायची आहे. अशा आपण बनवून घेणार आहोत सगळ्या. असं हातावर घेऊन पीळ पाडायचे. हातावर असं बसत असलं तर थोडं विभूती लावायचे, म्हणजे असं व्यवस्थित पीळ बसते. अशा प्रकारे आपल्याला ह्या वाती करून घ्यायच्या आहेत. मैत्रिणींनो, याला कसं भिजवायचं या वातीला दाखवते. तूप घ्यायचं आहे, गाईचं तूप घेऊन तुपामध्ये ही वात भिजवून घ्यायची अशी. आणि रोज एक आपल्याला अशी विष्णूला लावायची आहे. त्यासाठी अशा प्रकारे हळद कुंकू लावून घ्यायचं आणि मग ती वात पेटवायची. अशा प्रकारे आपल्याला ही वात लावून घ्यायची आहे. रोज एक वात करून ही हरिवात आपल्याला विष्णूला ओवाळायची आहे. विष्णू श्रीकृष्ण यांना आपण ओवाळू शकता. ही वाती झाल्यावर आपलं हे बारीक बारीक चुरा राहते, त्याचा पण आपल्याला संध्याकाळी उपयोग करता येतो. एक दिवा घ्यायचा आहे आपल्याला असा छोटा,
त्यामध्ये हे छोटे छोटे तुकडे टाकायचे आहेत. असे छोटे छोटे तुकडे टाकायचे आहेत आणि भीमसेनी कापूर जो असतो त्याची आपल्याला त्यामध्ये एक वडी टाकायची आहे. हे भीमसेनी कापूर असं टाकून आपल्याला दररोज लावायचं आहे. हे सुद्धा आपण संध्याकाळी घरामध्ये फिरू शकतो. संपूर्ण घरामध्ये आपल्याला हे असं फिरवायचं आहे. हे खूप छान निगेटिव्हिटी सगळी निघून जाते आपल्या घरातली आणि एकदम पॉझिटिव्ह वाटतं आणि आपलं घरसुद्धा एकदम छान वाटतं आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे विष्णूची. आणि ही असं द्वादशीचं व्रत आहे. आपण सर्वांनीही करा, खूप सोपं आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे अशा प्रकारे दररोज धूप घेऊन आपल्याला सगळ्या घरानं फिरवायचं आहे. धूप आणि ही छोटी छोटी काडी तुकडे तुकडे करून आपल्याला असे घरामध्ये ठेवायचे आहेत एका डब्यात भरून. आणि दररोज थोडे थोडे टाकून आपण हे एक भीमसेनी कापूर नाही तर साधा कापूर घेतला तरी चालतं. तो कापूर घेऊन आपल्याला दररोज हे असं एका खापराचा दिवा घेऊन त्याच्यामध्ये पेटून सगळ्या घरानं ओवाळायचं आहे, फिरवायचं आहे. हाताने फिरवायचा आहे. हा धूर खूप पॉझिटिव्ह असतो आणि हे फिरवल्यास इतकं पॉझिटिव्ह वाटतं, निगेटिव्हिटी सर्व आपल्या घरातली दूर निघून जाते. तर मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय.